4-5 दिवसापूर्वी जपानमध्ये असा भयंकर भूकंप आला ना की तिथल्या माणसांच्या थरकापोडा लागली। त्या सगळ्या इमारती तुटताना बघितल्या, रस्त्यांना भेगा जाताना बघितल्या, सगळं असं त्यांची माती अगदी सगळी हल्ली। का हल्ली? कारण आम्ही निसर्गाला वेड्यात काढतो, आम्ही निसर्गाला किंमत देत नाही। तुम्हाला असं वाटतं ना हे मुंबई शहर ही सगळी आपली शहरं अगदी गगनचुंबी इमारती उभ्या केल्यात, निसर्गानं जर मनात आणलं ना एका दिवसामध्ये सपाट मैदानं होतील, सगळी मैदानं। त्याच्यामुळे निसर्गाचा आदर करायला शिका, निसर्ग टिकवा, झाडं पाणी या सगळ्या गोष्टी टिकवा। नुसतं शहरीकरण करत बसू नका, नुसतं शहरीकरण जमिनी विकत नका बसू। काही गोष्टी निसर्गाने आपल्याला का मर्यादेपर्यंत वाढवायला दिलेत, त्याच्या जर पुढे गेलो ना आपण तर निसर्गाला एका सेकंदात आपली राख रांगोळी कळायला वेळ लागणार नाही। एवढं लक्षात ठेव, एवढी ताकद आहे या निसर्गाची, एवढी ताकद आहे याची। म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये या निसर्गाला पूजण्याची मला असं वाटतं प्रथा आहे। आपण त्याचा नेहमी आदर केला पाहिजे, आपण त्याच्याशी नेहमी नम्रपणाने